नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, लाडेगाववरून, तालुका कोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र. मी आज स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकरिता मी गणित हा विषय घेऊन येत आहे. कारण गणित हा विषय खूप सगळ्या विद्यार्थ्यांना खूप कठीण जातो आणि खूप सगळे विद्यार्थी आजकाल पोलीस भरती, तलाठी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाच्या एक्झाम, क्लरिकलच्या एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात विद्यार्थी आणि त्यांना मुख्यत्वे गणित हा विषय खूप कठीण जातो. अशा विद्यार्थ्यांसाठी मी गणित हा विषय अतिशय सुरुवातपासून बेसिकपासून मी तुम्हाला शिकवणार आहे. तर ज्यांना खरंच अडचणी आहेत गणिताच्या, त्यांनी प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे यूट्यूबचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आणि रोज हे जे व्हिडिओज आहेत या चॅनलला आपण बघावेत आणि नोटिफिकेशन मध्ये ऑल करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला रोज नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत लसावी. लसावी जो आहे हा अतिशय सोपी असतो. हा लसावी आपण आज शिकणार आहोत. गणितातला अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि अतिशय सोपी असा टॉपिक आहे. आणि या लसावीचा उपयोग आपल्याला इतर काही गणित सोडवताना सुद्धा कधी कधी मध्यात आपल्याला लसावीचा वापर करावा लागतो. तर लसावी हे शिकणं आपल्यासाठी खूप आवश्यक राहते. आपण उदाहरणाच्या माध्यमातून लसावी आपण शिकणार आहोत. आपण सरळ उदाहरण बघणार आहोत. आपण उदाहरण घेऊया. 12 व 14 चा लसावी काढा. लसावी काढा असा प्रश्न विचारलेला असेल तर आता लसावी कसा काढायचा मी तुम्हाला पद्धत शिकवतो. काय करायचं, अशा स्वरूपात मांडणी करून घ्यायची. बोर्डवर मी तुम्हाला सांगतो आहे. इथे हे 12 लिहून घ्यायचे आणि इथे हे 14 लिहून घ्यायचे. काय करायचं, इथं सुरुवातीला या दोन संख्यांना 2 ने भाग द्यायचा. 12 ला 2 ने जर भाग दिला तर इथे किती येतात 6. या 14 ला जर 2 ने भाग दिला तर इथे किती येतात 7. त्यानंतर मग आता परत 2 ने भाग द्यायचा, कारण 6 ला 2 ने भाग जातो. 6 ला जर 2 ने भाग दिला तर इथे 3 येतात. 7 ला 2 ने भाग जात नाहीत म्हणून 7 जसे तसेच ठेवायचे इथं. त्यानंतर आता परत 2 नंतर 3 ला भाग द्यायचा, कारण 3 ला 3 ने भाग जाणार आहे म्हणून 3 ने भाग देऊ आपण. 3 ने 3 ला भाग दिला तर इथे 1 उरतो आहे आणि हे 7 हे जसे तसेच घ्यायचे, कारण 7 ला 3 ने भाग जात नाही. म्हणून पुढच्या याच्यात आता इथं काय करायचं, इथे 7 ला भाग दिला तर बाकी 1 उरणार आहे म्हणून इथे आपण 7 घ्यायचे. इथे हा 1 जसा तसा लिहून घ्यायचा. 7 ला या 7 ने भाग दिला तर बाकी इथे काय उरते 1 उरते. तर आता विद्यार्थी मित्रांनो, इथे बाकी 1 उरलेली आहे. आता इथे ह्या ज्या संख्या आल्या आहेत हे 2, 2, 3 आणि 7. आता लसावी काढत असताना लसावी बरोबर काय करायचं, आता या संख्यांचा गुणाकार करायचा. हे 2, 2, 3 आणि 7 या संख्यांचा गुणाकार. 2 गुणिला 2 गुणिला 3, 3 गुणिला 7. आता कॅल्क्युलेशन किती होईल, 2 गुणिला 2 म्हणजे किती होतात 4. 4 गुणिला 3 म्हणजे किती होतात 2 दुनी 4 आणि 4 त्रिक 12 आणि 12 साती किती होतात 84. तर इथे लसावी किती होणार आहे, लसावी होणार आहे इथं 84, 84. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं सोप्यात सोपी पद्धत वापरून आपल्याला लसावी काढायचा आहे. परत मी एक दुसरं एक्झाम्पल सांगतोय. 14, 28, 42 चा लसावी काढा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. इथे आपण काढूया त्याचा लसावी. इथे 14 लिहून घ्यायचे, इथे 28 लिहून घ्यायचे आणि इथं 42 लिहून घ्यायचे. आता याला 2 ने भाग तोडायचा. 14 ला 2 ने भागितलं तर किती येतात इथं 7 येतात. 28 ला 2 ने भागितलं तर किती येतात इथे 14.
42ला 2ने भागितलं तर इथे येणार 21. त्यानंतर हे इथे 7 आले, इथे 14 आले, इथे 21 आले. तर याच्यामध्ये काय होते की 7ने सगळ्यांना भाग जातोय. तर इथं आपण काय करणार आहे, 7ने भाग देऊ आपण सगळ्याला. इथे 7ला 7ने भाग दिला तर इथे 1 उरतो. 14ला 7ने भाग दिला तर इथे 2 येणार आहे. इथे 21ला 7ने भाग दिला तर इथे 3 येतील. त्यानंतर हा 1 जसा तसाच लिहून घ्यायचा. इथे आता इथे घ्यायचे 2, कारण 2ला 2ने भाग देऊन बाकी 1 आणायचे आहे. त्याच्यामुळे इथे 2ने भाग तोडतो आहे. 2ला 2ने भाग दिला तर इथे 1 येते. त्यानंतर हा 3 जसा तसाच ठेवायचा. 3ला 2ने भाग जात नाही म्हणून 3 जसा तसाच घेतला पुढच्या स्टेपमध्ये. आता काय करायचं, या 3ला 3ने भाग देऊन बाकी इथे 1 आणायचे. त्याच्यामुळे इथे 3ने भाग द्यायचा 3ला. या 3ला भाग दिला तर बाकी इथे 1 उरते. हा 1 जसा तसाच लिहून घ्यायचा, हा पण जसा तसाच लिहून घ्यायचा. खाली बाकी किती उरली आहे, 1 आलेली आहे. आता लसावी किती येणार आहे याचा लसावी जर काढतो म्हटलं लसावी, तर हा 2, हा 7, हा 2 आणि 3 या संख्यांचा काय करायचा आपल्याला, गुणाकार करायचा. हा 2 लसावी बरोबर 2 गुणिला हे 7 गुणिला हे 2 आणि हे गुणिला 3. किती येणार आहेत मग, 7 दुनी 14, 14 दुनी 28, 28 गुणिला 3 केले तर इथे खाली करू कॅल्क्युलेशन. 28 गुणिला 3 केले तर 8 × 24 = 4, हातच्या 2, 3 दुनी 6 आणि 2 8. किती येणार आहेत इथं पण येतील 84. किती येणार आहेत इथं, 84 येणार आहेत. तर आन्सर जे आहे तर अगदी बरोबर आहे आपण काढलेलं. तर लसावी किती होणार आहे, लसावी होणार आहे इथं 84. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, लसावी आपण काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. मी थोडंसं बोर्डवरचं क्लिअर करून घेतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय खरंच खूप कठीण जात असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे यूट्यूबचं चॅनल आहे त्याला कृपया सबस्क्राईब करा. कारण आजपासून रोज नवीन व्हिडिओज गणिताचे मी अपलोड करणार आहे. तर ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यातून काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आता याच्यामध्ये उदाहरण घेत आहे मी 5 व 7चा लसावी काढा. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही संख्या शिकत असता तर वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत. तर आता हे 5 आणि ही जी 7 आहे ह्या कशा प्रकारच्या संख्या आहेत तुम्हाला सांगतो. तर ह्या आहेत मूळ संख्या. कारण 5ला फक्त 5नेच भाग जातो किंवा 1ने भाग जात असतो. त्यानंतर 7 आहे, 7ला 7नेच भाग जाणार किंवा 1ने भाग जाणार आहे. म्हणून 5 आणि 7 ह्या झाल्या मूळ संख्या. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर मूळ संख्यांचा जर लसावी काढा असं जर तुम्हाला म्हटलं असेल तर काय करायचं की मूळ संख्यांचा काय करायचा, गुणाकार करून टाकायचा. त्याच्यानंतर जे उत्तर येईल त्यालाच आपण लसावी म्हणणार आहोत. तर त्याच्यामुळे 5 गुणिला काय करायचे, 5 गुणिला 7 करायचे. 5 म्हणजे 2 मूळ संख्यांचा आपण काय केला, इथे गुणाकार केला. गुणाकार करून आता कोणती संख्या येणार इथे, 5 गुणिला 7, 5 7 किती होतात 35. इथे येणार आहेत 35. तर याचा लसावी काय झाला, हा 35 झालेला आहे. तर लसावी बरोबर 35. कारण 2 मूळ संख्या असल्या तर मूळ संख्यांचा गुणाकार करायचा आणि जो गुणाकार येईल त्यालाच आपण लसावी म्हणणार आहोत. तर अशा पद्धतीने हे गणित इथे असं सॉल्व्ह करायचं आहे. कारण ह्या कोणत्या आहेत, ह्या आहेत मूळ संख्या. कोणत्या संख्या आहेत, ह्या मूळ संख्या आहेत म्हणून आपण त्याचा गुणाकार केलेला आहे, मूळ संख्या. म्हणून आपण इथे काय केला, त्या 2 संख्येचा गुणाकार केला, गुणाकाराला 35 आणि म्हणून लसावी किती होणार आहे, 35 होणार आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल सांगतो अशाच टाईपचं.
विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 3, 5, 2 चा लसावी काढा. चा लसावी काढा. आता याच्यामध्ये हे 3 पण मूळ संख्या आहे, 5 पण मूळ संख्या आहे आणि 2 पण मूळ संख्या आहे. या तीनही संख्या कशा आहेत? मूळ संख्या आहेत. कारण 3 ला फक्त 3 नेच भाग जातो किंवा 1 ने भाग जाणार आहे. त्यानंतर 5 ला पण 5 नेच भाग जातो किंवा 1 ने भाग जाणार. त्यानंतर 2 ला सुद्धा 2 नेच भाग जातो किंवा 1 ने भाग जाणार आहे. बाकी कोणत्याच संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जाणार नाही. त्यामुळे ह्या कोणत्या झाल्या? ह्या झाल्या मूळ संख्या. ह्या कोणत्या झाल्या? मूळ संख्या झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं? याचा लसावी, या मूळ संख्यांचा लसावी काढायचा असेल तर काय करायचं की ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांचा सरळ गुणाकार करून टाकायचा आणि गुणाकार करून जे उत्तर येणार आहे त्यालाच आपण लसावी म्हणायचं. आता इथं हे 3, त्यानंतर हे गुणिला 5 आणि हे गुणिला 2, या तिन्ही संख्यांचा आपण गुणाकार करत आहोत. 3 गुणिला 5 म्हणजे किती होतात? 15. 15 गुणिला 2 म्हणजे किती होतात? 15 दुनी 30. तर याचा लसावी किती होणार आहे? लसावी होणार आहे 30. म्हणून लसावी इक्वल टू इथे किती राहणार आहे? 30 राहणार आहे. लसावी येणार आहे 30. तर अशा पद्धतीनं इथे आपण लसावी काढायचा असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक पुढचा टाईप सांगतोय मी तुम्हाला, दुसरा नवीन. हे तुमच्या लक्षात आलं असेल आता. त्यानंतर पुढचा नवीन प्रकार तुम्हाला सांगतो आहे. आता याच्यामध्ये नंतरचा एक्झाम्पल घेतो आहे. 2, 4, 8, 16 आणि 64. 64 चा लसावी काढा. लसावी काढा असा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो ग्रुप आहे, 5 संख्यांचा ग्रुप आहे हा. 2, 4, 8, 16 आणि 64. तर आता याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे शेवटचे 64 आहेत, या 64 ला या 2 ने पण भाग जातो, 4 ने पण भाग जाणार, 8 ने पण भाग जाईल आणि 16 ने पण भाग जाणार आहे. म्हणजे 2, 4, 8 आणि 16 या चारही संख्यांनी या 64 ला भाग जातो. तर मग मला हेच सांगायचं आहे की असा जो ग्रुप असेल तर त्या ग्रुपमधील जी सर्वात मोठी संख्या राहते त्या सर्वात मोठ्या संख्येला इतर सर्व संख्यांनी जर भाग जात असेल तर त्या ग्रुपमधील सर्वात मोठी जी संख्या असते तर तेच त्यांचा काय असते? लसावी असते, असं मला इथे सांगायचं आहे. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या ग्रुपमधील 64 या संख्येला इतर सर्व संख्यांनी भाग जातो. त्यामुळे या ग्रुपमधील 64 ही संख्या काय आहे? इथे लसावी राहणार आहे. तर म्हणून इथे 64 काय राहणार आहे? 64 हा लसावी राहणार आहे. काय कारण सांगितलं मी तुम्हाला? कारण असं आहे की या ग्रुपमधील जी सर्वात मोठी संख्या आहे, सर्वात मोठी संख्या कोणती आहे? ती आहे 64. मग या 64 ला 2 ने, 4 ने, 8 ने आणि 16 ने या चारही संख्यांनी भाग जातो. म्हणजे या ग्रुपमधील सर्वात मोठ्या संख्येला इतर सर्व संख्यांनी जर भाग जात असेल तर त्या ग्रुपमधील सर्वात मोठी जी संख्या असते त्याला काय म्हटलं जाते? लसावी म्हटलं जाते. म्हणून या ग्रुपमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? ती आहे 64. म्हणून 64 हा लसावी राहणार आहे. कारण या 64 ला इतर सर्व संख्यांनी भाग जातो आहे. म्हणून ग्रुपमध्ये सर्वात मोठी संख्या 64 आहे. म्हणून इथे 64 हा लसावी राहणार आहे. तर असं स्पष्टीकरण इथे मी सांगत आहे. तर लसावी किती राहणार? इथं 64 राहणार आहे. त्यानंतर अशाच पद्धतीचं एक दुसरं गणित सांगतोय मी. आता इथं समजा, आता पुढच्या गणितात इथे 64 नाही आहे असं समजायचं. पुढच्या गणितात फक्त कशाचा लसावी काढायचा आहे आपल्याला? 2, 4, 8 आणि 16
तर लसावी काढा असा प्रश्न आहे समजा. 2, 4, 8 आणि 16 चा लसावी काढा. हा पुढचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. मग आता समजा असा क्वेश्चन आहे तर आता इथे काय करणार आहे, इथे हे जे 16 आहेत याच्यामधले या 16ला 2 ने भाग जातो, 4 ने जातो आणि 8 ने पण जातो. इतर ज्या तिन्ही संख्या आहेत या तिन्ही संख्यांनी या 16ला भाग चाललेला आहे. त्याच्यामुळे या हा जो 4 संख्यांचा जो ग्रुप आहे याच्यामधला लसावी कोणता राहणार आहे, हा 16 राहणार आहे. याचा लसावी किती राहणार आहे, 16. आता तुम्हाला जर टॅली करायचं असेल तर आपण याच्यात टॅली करू शकतो. आपण दुसऱ्या पद्धतीने काढू की लसावी 16 येतो का, तर काढून बघूया आपण. म्हणजे आपल्या मनातला जो डाऊट आहे हा क्लिअर होऊन जातो. इथे लिहायचे 2, इथे 4, इथे 8 आणि इथे 16. काढून बघूया आपण. आता सुरुवातीला 2 ने भाग द्यायचा. 2 ला 2 ने भाग दिला तर इथे 1 येणार आहे. 4 ला जर 2 ने भाग दिलं तर इथे 2 येतील. 8 ला जर 2 ने भाग दिलं तर इथे 4 येतील. 16 ला जर 2 ने भाग दिलं तर इथे येणार आहे 8. त्यानंतर परत 2 ने भाग तोडायचा. हा 1 जसा तसाच घ्यायचा खाली. इथं 2 ला 2 ने भाग दिले तर इथे 1 येणार आहे. 4 ला 2 ने भाग दिलं तर खाली येतील 2. 8 ला जर 2 ने भाग दिलं तर इथे किती येतील, 4 येणार आहेत. परत 2 ने भाग तोडायचा. हा 1 इथेच लिहून घ्यायचा, 1 इथे लिहून घ्यायचा. हा 2 ला 2 ने भाग दिले तर इथे 1 येतो. 4 ला 2 ने भाग दिलं तर इथे किती येतात, 2 येणार आहेत. परत काय करायचं, 2 ने भाग द्यायचा. इथे 1 जसा तसाच लिहून घ्यायचा, हा पण लिहून घ्यायचा, हा पण लिहून घ्यायचा. 2 ला 2 ने भाग दिलं तर इथे 1 येणार आहे. तर हे बाकी किती येते, याच्यात 1 येते. आणि आता इथे ह्याच्या संख्या इथे आलेल्या आहेत 2, 2, 2 आणि 2. याचा काय करायचा, गुणाकार. आता लसावी बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 किती येणार आहे, 2 गुणिला 2 म्हणजे 4. 4 दुनी 8, 8 दुनी किती होता, 16. तर इथे बरोबर 16 हा लसावी आलेला आहे. तर आपण याच्यामध्ये शॉर्टकट सांगितलं होतं तुम्हाला. हे प्रोसेस जे आहे हे तुम्हाला काढून दाखवली की बाबा खरंच येतो की नाही येत. तर त्यांना हेच सांगायचं आहे की हा 4 संख्यांचा ग्रुप होता, 2, 4, 8 आणि 16. तर या ग्रुपमध्ये सर्वात मोठी जी संख्या राहते तर ते इथे आहे 16. तर या ग्रुपमधील सर्वात मोठ्या संख्येला इतर उरलेल्या सर्व संख्यांनी जर भाग जात असेल तर त्या ग्रुपमधील सर्वात मोठी जी संख्या असते ती लसावी असते असं त्यांना सांगायचं आहे. म्हणून इथे लसावी या ग्रुपमध्ये सर्वात मोठी संख्या राहणार आहे 16. म्हणून इथे 16 हा लसावी राहणार आहे. कारण उरलेल्या इतर सर्व संख्यांनी त्या 16ला भाग जातो आहे. म्हणून या ग्रुपमध्ये सर्वात मोठी संख्या 16 आहे. म्हणून 16 हा लसावी इथे राहणार आहे. अशा पद्धतीनं इथं आपल्याला लसावी काढता येणार आहे. नवीन प्रकार मी तुम्हाला सांगतो आहे. आता उदाहरणामध्ये विचारलं असेल की कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो. काय विचारलेला प्रश्न इथं, कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो. प्रश्न एकदा परत सांगतो, मी रिपीट करतो आहे. कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो. तर मग आता असा प्रश्न असेल तर काय करायचं, आता इथं आपल्याला इथं लसावी काढायचा असतो. काय काढायचा असतो, लसावी काढायचा असतो. म्हणजे
गणितात लहानात लहान, इथे लहानात लहान हे शब्द वापरलेले आहे. गणितात लहानात लहान किंवा कमीत कमी असे शब्द आल्यास काय करायचं, तिथे लसावी काढून घ्यायचा असतो. तर आता काय करायचं, इथं आपण याचा लसावी काढू. तुम्हाला मी लसावी सुद्धा सांगतो आहे. आता इथं 12 हे 15, त्यानंतर इथे 20 आणि इथे 27. विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण लसावी काढून घेऊ. सुरुवातीला 2 ने भाग द्यायचा असतो. 2 ने भाग द्यायचा. 12ला 2 ने भाग दिले तर इथे 6 येतील. 15ला 2 ने भाग जात नाही म्हणून 15 जशा तसेच ठेवू. 20ला 2 ने भाग जातो, इथे 10 येतील. 27ला 2 ने भाग जात नाहीत म्हणून 27 जशा तसेच ठेवायचे. त्यानंतर इथे परत 2 ने भाग तोडायचा. काही संख्यांना 2 ने भाग जातो. 6ला 2 ने भाग जातो, इथे 3 येतील. 15ला भाग जात नाही म्हणून 15 जशा तसेच ठेवले. 10ला 2 ने भाग जातो म्हणून इथे 5 येतील. आणि 27ला 2 ने भाग जात नाही म्हणून 27 जशा तसेच लिहून घेऊन राहिलो आपण. त्यानंतर आता इथं काय करायचं, इथं 3 ने भाग तोडायचा. 3ला 3 ने भाग दिला तर इथे 1 येतो. 15ला 3 ने भाग दिला तर इथे किती येतात, 5 येतात. इथे 5ला 3 ने भाग जात नाही म्हणून 5 जशा तसेच लिहायचे. 27ला 3 ने भाग जातो, 9 त्रिक 27 होतं, इथे येणार आहेत 9. त्यानंतर इथे 5 ने भाग तोडायचा. तर इथे हा 1 जसा तसाच लिहायचा. 5ला 5 ने भाग दिला, इथे 1 येईल. 5ला 5 ने भाग दिला तर इथे 1 येणार आहे. हा 9 जसा तसाच लिहायचा, कारण 9ला 5 ने भाग जात नाही. आता काय करायचं, 9 ने भाग तोडायचा. या 9ला 9 ने भागितलं तर इथे 1 येणार आहे. आणि हा 1 इथे जशा तसे इथे आपण लिहून घेत आहे. बाकी किती होते, खाली 1. आता इथं ह्याच्या संख्या आलेल्या आहेत, यांचा काय करायचा, गुणाकार लसावी काढण्यासाठी. तर इथं लसावी बरोबर हा 2 गुणिला हा 2 गुणिला हा 3 गुणिला हा 5 आणि गुणिला हा 9. लसावी बरोबर किती येतो, याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आता आपल्याला. बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 पंच 12 पंच किती होतात, 60. 60 गुणिला 9, 60 गुणिला 9, 9 0 0, 9 7 54. किती येतात इथं, 540. किती येणार आहे तिथं, 540 येणार आहेत. इथे लसावी किती येतो आहे, 540 येतो आहे. तर अशा पद्धतीनं काय करायचं, इथे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. जर गणितामध्ये कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो असं विचारल्यास इथे लहानात लहान शब्द असेल किंवा इथं असणार आहे कमीत कमी असा शब्द जर आला असेल तर तिथे काय करायचं, तिथे लसावी काढायचा असतो. तर इथे मग उत्तर लिहिताना काय लिहायचं, उत्तर लिहित असताना प्रश्न विचारला त्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो, ते इथे लिहायचं 540 या लहानात लहान संख्येस, या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जातो असा आन्सर लिहायचं असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला मी हे एवढे प्रकार तुम्हाला मी सांगत आहे आणि पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला अधिक लसावीच्या संदर्भात काही इतर प्रकार सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला मी मसावी कसा काढायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला अशा स्वरूपाचे नवीन नवीन व्हिडिओ जर बघायची इच्छा असेल तर निश्चितच तुम्ही प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे यूट्यूबचं चॅनल आहे हे सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा हे जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून त्यांचा सुद्धा खूप सगळा फायदा होणार आहे. त्यांना सुद्धा गणितातल्या बारीक बारीक गोष्टी त्यांना शिकता येणार आहे. तर आता आजपासून यूट्यूबच्या चॅनलला मी बरेच जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत हे मी टाकत आहे. आणि तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलला आधी काही व्हिडिओज मी बनवून त्याच्यात टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये संख्या ज्ञानमध्ये सगळ्या प्रकारचे ज्या काही संख्या येतात, नैसर्गिक संख्या, मग पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, ज्याही कुठल्या संख्या आहे त्या सगळ्या संख्यांचे प्रकार मी त्याच्यामध्ये समजून सांगितलेले आहेत. आणि सोबतच अपूर्णांक हे जे चॅप्टर आहे तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे जे गणित आहेत तर त्याचे व्हिडिओज यूट्यूब चॅनलला तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला मिळणार आहेत. आणि आता आजपासून लसावी हा जो चॅप्टर आहे हा मी चालू करत आहे. तर याच्यामधला आज लसावी या टॉपिकवरती मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि पुढच्या व्हिडिओत लसावीतले काही नवीन प्रकार मी घेऊन येणार आहे. आणि त्यासोबतच त्यानंतर मसावी आणि इतर चॅप्टर हळूहळू एका व्हिडिओज मी मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर निश्चितच तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा हे जे चॅनल आहे सबस्क्राईब करायला. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. मी इथे थांबतो. थँक्यू.